ती इकडे आली होती का? नाही, काही सोनं खरेदी करायला येणार होती का? हो, तसं बोलली होती मला. त्याचं काय झालं, माझं इकडेच काम होतं, म्हटलं मग इथे असेल तर जाताना पिकअप करता येईल. बरं ठीक आहे, ती इकडे आली नाही ना? नाही. ठीक आहे, पुन्हा कधीतरी येतो. नाही सोडणार मी त्या बाबाराव खोताला. आई ठीक आहे, पाणी पी. मला नको पाणी. मला बाबाराव खोताला पाणी पाजायचंय. आई तू काय एवढा त्रागा करून घेतेस, का त्रास करून घेतेस? शांत हो, तू पाणी पी आधी, घे. शांत हो आता. शांत हो मी. माझ्या नलीला काही वाऱ्यावर सोडू? मला त्या बाबाराव खोताला चापकानं फटके मारावे वाटताय. एवढा हलकट माणूस उभ्या आयुष्यात मी दुसरा कुणी बघितला नाही. मला वाटतंय ऋषी, तू हरवलास त्याच्या मागे सुद्धा बाबाराव खोतच असणार. मी आता माझ्या तरण्या ताट्या पोरीच्या मागे लागलाय. मला वाटतंय बाबाराव खोता सहित त्याच्या वाड्याला जाळून टाकावं. आई हे बघ, आपल्या नलीला काही होणार नाहीये, तू अजिबात काळजी करू नकोस. मला काळजी वाटतीये. मला काळजी वाटतीये नली कुठं असेल रे ऋषी. हे बघ आई, मला खात्री आहे नलीला काही होणार नाही. ती एकदम स्ट्रॉंग आहे आई, आणि आपण प्रयत्न करतोय ना तिला शोधायचा. ही मी आहे ना तुझ्यासोबत. तू अजिबात कसले वाईट साईट विचार आणू नकोस मनात. नाही, पण मला भीती वाटतेय. मला वाटतंय आपण काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे ऋषी. आपण पोलिसात जाऊयात. आपण पोलिसांकडे तक्रार देऊयात. नाही नाही, पोलिसात कशाला आई? हे बघ, मला आता वाटतं की पोलिसात जायची काही गरज नाहीये. आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय ना. आपल्याला वाटलं तर आपण जाऊ नंतर पोलिसात. हा, आत्ता नको. काकू, काकू, नली गायब झाली असं कळलं मला. काय झाले नक्की? फार काही सांगता येणार नाही, बघूया आपण. पण अचानक कसं काय झालंय? सांगून कोणी गायब होतं का मिताली? ओरडतोस कशाला? मी काहीतरी प्रश्न विचारलाय ना, त्याचं नीट उत्तर दे. जे आहे ते असं आहे, बस. तुझ्यासारखं का वागतोयस रे तू? पूर्णपणे बदलून गेलास. मिताली, किती प्रश्न विचारतेस तू? तुला दिसत नाहीये ऑलरेडी आम्ही टेन्शन मध्ये आहे. मला टेन्शन नाहीये. नली माझी कोणच लागत नाहीये का? नली माझी मैत्रीण आहे. अरे ती गायब झाली म्हणून काळजीपोटी मी इकडे आले होते. मिताली, तुझी गरज नाहीये आम्हाला. निघ तू. बाबाराव खोत. बाबाराव नावाचा शनी आमच्या राशीला लागलाय. एवढा हलकट माणूस, एवढ्या हलकट माणसाला सोडणार नाही मी. सोडणार नाही. आग लावणार त्या बाबाराव खोताला त्याच्या वाड्यासहित जाळून टाकेन. काकू, 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 शांत व्हा. मला सांगा, तुम्ही गोळी घेतली नाहीये ना? वाटलंच मला. थांबा, 2 मिनिटं आले. शांत हो आई, शांत. काकू, असं का करताय तुम्ही? वेळेवर का गोळ्या घेत नाही? असंच करताय तुम्ही नेहमी. हे घ्या काकू, प्लीज गोळी घ्या. खरं सांगते तुला ऋषी, या सगळ्यात नलीच्या केसाला जरी धक्का लागला ना, तरी त्या बाबारावचं गोडाऊन मी जाळून टाकेन. आई तू शांत हो, शांत हो तू. हा, काकू शांत व्हा. हा, काळजी करू नका. देव आहे ना आपल्या सोबत. जसा ऋषी परत आला ना, तशीच आपली नली परत येईल.
चला गोळी घेतली ना, आराम करा आता, उठा या. सोडणार नाहीये त्याला. हो माझ्या नलीला काही होता शांत कामा व्हा, शांत. माझ्या नलीला काही होणार नाही ना. काही नाही होणार नलीला. नली लवकर घरी येईल. हा या झोपा. मी तब्येतीची काळजीच घेत नाही काकू. नलीला काही होऊन नाही चालणार. नका टेन्शन घेऊ, काही नाही होणार नलीला. मिताली, नलीचं काही बरं वाईट नको व्हायला. दादाच्या अहंकारामुळे आणि हट्टीपणामुळे बिचारीला किती त्रास होतोय. बिचारी कुठे गायब झाली काय कळत नाही. इधर आओ बेटा. बम बम भोले, आओ कोण मी? यहाँ आओ. बम बम भोले, आओ आओ यहाँ आओ. काही हवंय का तुम्हाला? तुझ्याकडे काय आहे का जे मला देऊ शकतोस? अरे मला देणारा जटाशंकर भगवान शंकर आहे. मला तुझ्याकडून काही नको. कुणाला शोधतो आहेस? जवळ काही बोलायला नको. असली साधू ढोंगी लुच्चे लपंगी असतात. थांब. ज्योतिष आणि पत्रिका बघून काही मिळणार नाही. तू जिला शोधतो आहेस तिच्यावर शंकराची कृपा आहे. देव तारी त्यास कोण मारी. कैलास राणा शिवचंद्र मोळी स्वतः तिचे रक्षण करत आहेत. बाबा, पण बाळा, प्रारब्ध आणि संचित कुणाला चुकलेला नाही.